हॅलो फ्रेंड्स, मी विजया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बरेच दिवस झाले मी व्हिडिओ अपलोड नाही करू शकले, त्याच्याबद्दल खूप खूप सॉरी. ॲक्च्युली जवळपास 8-10 दिवसापासून खूप जास्त बिझी शेड्यूल चाललेलं होतं. बिझी शेड्यूल एवढ्यासाठी की गेस्ट पण आलेले होते, त्यांच्यासोबतही काही कामं करायची होते तेही होतं. त्याच्यानंतर सासूबाई आलेल्या होत्या, तर सासूबाईंचे भी काही कामं होते, म्हणजे डॉक्युमेंटेशन्स वगैरे असतात त्यांचे. सासरे माझे आर्मीत होते, तर मग ते कॅन्टीनचे कार्ड्स वगैरे बनवणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्या कराव्या लागतात. म्हणजे आता त्या आल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी मलाच कराव्या लागतात, त्याच्यामुळे तेही दिवस म्हणजे नाही करू शकले, व्हिडिओ वगैरे अपलोड नाही करू शकले. आणि फॅमिलीमध्ये एक डेथ झालेली होती, तर त्याच्यामुळे तिकडेही येणं जाणं चालू होतं. आणि अशा वेळेस माहिती नाही का असं मन असं हे होऊन जातं की काही व्हिडिओज वगैरे अपलोड करावेसे नाही वाटत. पण मग आता अशी रुटीन झाली ना, मला सवय झाली आता तुमच्यासोबत खूप कनेक्ट व्हायची, की रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड करायची किंवा माझे डेली रुटीन्स जे आहेत त्या शेअर करायची. तर ते कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं. म्हणजे हे पण एक कामच आहे ना माझं, तर असं म्हणजे रुटीन कुठेतरी विस्कळीत झाल्यासारखं वाटलं, तर म्हटलं चला आज पहिले तर व्हिडिओ अपलोड करून देऊया. तर मी इकडे आज हेअरकटला आलेली भूषण दादाकडे, आणि त्याच्याकडे मी नेहमी हेअरकट करून घेत असते. आणि खरं सांगते, म्हणजे मला असं वाटतं की काय ते माहिती नाही मला, पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हालाही असं वाटतं का, की मी भूषण दादाकडनं जेव्हा पण हेअरकट करून घेते ना, तेव्हा माझे हेअर ना अजून जास्त वाढतात, म्हणजे खूप छान त्यांची लेंथ वगैरे पटकन वाढायला लागते. तर असं असतं का की माझा भ्रम आहे हा, की तुम्हालाही असं वाटतं की हां, एका व्यक्तीकडनं जर हेअरकट करून घेतला तर त्याच्या हाताची ग्रोथ छान असते आणि हेअर चांगले वाढतात. तर माझ्या बाबतीत असं होतं की मी भूषणदादाकडनं जर हेअरकट करून घेतला ना, तर माझे केस खरंच खूप छान वाढतात. तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये की हां, तुम्हालाही असं वाटतं की हो वाढतात केस असं. तर कर्ली केस असल्यामुळे मी जास्त लेंथ कमी केलेली नाही आहे, आणि भूषणदादालाही माहिती आहे की मला हेअरकट कुठला सूट होतो ते, त्याच्यामुळे तो आता छान व्यवस्थित हेअरकट मला करून पण देतो. आणि लेंथ कमी एवढ्यासाठी नाही करत की कर्ली केस आहेत, आणि कर्ली केसांची जर लेंथ कमी केली की ते अजून श्रिंक होतात नंतर, आणि वॉश केल्यानंतर आणि अजून शॉर्ट दिसायला लागतात. जास्त शॉर्ट्स हेअर्स पण मला चेहऱ्याला सूट नाही होत. चेहरा थोडासा ब्रॉड असल्यामुळे ना माझा, तर मला थोडेसे केस असे असतात की थोडे लेयर्स वगैरे वरतीपर्यंत पाहिजे असतात. तर फायनली त्यांनी माझा छान हेअरकट वगैरे करून दिलेला आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, मला आहे ना खरंच सॉफ्ट, मॅनेजेबल आणि असे सिल्की स्ट्रेट हेअर खूप आवडतात. पण नेमकं होतं अपोजिट, की मला कर्ली केस आहेत माझे, आणि ज्यांचे खूप सिल्की सॉफ्ट केस असतात ना, तर त्या बायका मला असं सांगत असतात की अगं तुझे केस खूप सुंदर आहेत, कर्ली हेअर्स आहेत, आम्हाला कर्ली हेअर्स खूप आवडतात. म्हणजे असंच असतं ना नेहमी, की ज्यांचे कर्ली हेअर्स आहेत त्यांना स्ट्रेट हेअर हवे असतात, आणि ज्यांचे स्ट्रेट आहेत त्यांना कर्ली हेअर्स हवे असतात. तर फायनली माझा लुक इतका छान दिसत होता, आणि माझा हा न्यू लुक कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा, आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.